नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण निघालेलो आहोत ते म्हणजे संगमवरती आणि या साईडला तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं रिसॉर्ट आहे। खूप छान असं थायलंड स्टाईल बांधलेलं आहे हे रिसॉर्ट। त्यानंतर तुम्ही हे जे पाहत आहात आयलँड, या ठिकाणी मगरीचं तोंड जे आहे ते दिसत आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण मगरीचा शेप या डोंगराला आलेला आहे। इथे आपले देवबाग एंड झालाय, इथे देवबाग संपलं। जिकडनं आपण स्टार्ट केलं तिकडनं देवबाग गाव स्टार्ट झालं, इथे देवबाग गाव एंड झालं। या साईडला अरबी समुद्र, या साईडला कर्लीची खाडी आणि हा संगम, म्हणजे देवबाग गाव येण्याचा मार्ग एकच। आता तुम्ही गाडी घेऊन आलात, लास्ट इथपर्यंत गाडी आणाय बघा, एंड तिथे रोड संपलाय, खाली रॉक दिसतो एकदम समुद्रामध्ये बघा। हा दिसतोय, हा ते लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ। हा ते वेंगुर्ला एरियामध्ये येतो, आम्ही तिकडे पण जातो, पण सकाळच्या वेळेला। पुढचं तिकडे हॉटेल आहे साहेब, ते भोगवे गाव आहे, भोगवे गाव मध्ये हॉटेल आहे ते भोगवे गाव, भोगवे गाव तो तालुका वेगळा वेंगुर्ला, आपला तालुका मालवण। आणि हा संगम पॉईंट, तिकडनं ब्रिज आहे, चिपी ब्रिज आहे, नेरुपार ब्रिज आहे, कुठनं पण जाऊ शकतो तुम्ही, किंवा मालवणवरून सुद्धा तुम्ही ना सागरी महामार्ग म्हणून आहे, कुमारमार्ग पेट्रोल पुढे गेला की तिथे राईट मारला तुम्ही ना की डायरेक्ट एअरपोर्टच्या बाजूने जाणार, डायरेक्ट करोडा, करोडातनं राईट मारला की डायरेक्ट इथे आहे गाडी। बीच कोणचा आता? हा देवबाग बीच आहे, हा देवबाग बीच आहे। हा संगम अरबी समुद्र, म्हणजे अरबी समुद्र आणि कर्लीची खाडी यांचा संगम झाला, म्हणून त्याला संगम पॉईंट म्हणतात। तर अगदी सुंदर असा हा संगम दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। दोन्हीही पाण्याचा कलर जो आहे तो अगदी वेगळा आहे। एका साईडला ब्ल्यू कलरचं पाणी आहे, तर दुसऱ्या साईडला ग्रे टाईप पाणी आहे। तर आम्ही अगदी छान अशी मजा घेत आलेलो आहोत ते म्हणजे खाडीवरती, आणि तुम्ही सर्व फॅमिली पाहू शकताय। मुलांना देखील खूप मजा आलेली आहे, सोबतच डॉलीने देखील खूप एन्जॉय केलेला आहे। तर हा डोंगर तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा शेप त्या डोंगराला आहे। त्यानंतर आम्ही खाडीवरती उतरलेलो आहोत आणि डॉली जी आहे ती अगदी छान अशी पाण्यामध्ये खेळत आहे। तर जवळपास 2 तास ती स्विमिंग करत होती। तर या ठिकाणी हे आयलँड आहे, तुम्ही पाहू शकता, आणि संपूर्ण आयलँड जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। याच ठिकाणी सर्व वॉटर राईड्स वगैरे होतात, तुम्ही मागं स्पीड बोट पाहू शकताय, जेट बोट देखील आहे, सोबतच बनाना राईड आहे। तर याच टाइप मध्ये भरपूर असे या ठिकाणी वॉटर राईड्स आहेत। बॅक साईडला ज्या बोट दिसत आहेत त्या पॅरासेलिंग साठी आहेत। तर मी तुम्हाला या ठिकाणी हे लँड जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या साईडला या टाईपमध्ये असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि संपूर्ण पाणी आहे। त्या साईडला दुसरा समुद्र, या साईडला खाडी, असा हा संगम आहे। आणि हे जे आहे हे छोटंसं लँड आहे आणि संपूर्ण पाणी या ठिकाणी भरलेलं आहे, तुम्ही पाहताय। आणि डॉलीने अगदी छान अशी स्विमिंग केलेली आहे, या ठिकाणी खूप मजा केलेली आहे। त्यानंतर सर्वजण गेलेले आहेत ते म्हणजे पॅरासेलिंगसाठी। तर पॅरासेलिंग करण्यासाठी हे अगदी मधोमध असे घेऊन जातात समुद्राच्या। तुम्ही पाहू शकता त्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि समुद्राच्या मधोमध हे घेऊन जातात। तर मुलांना खूप मजा येत आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सर्वात आधी स्वरितने पॅरासेलिंग केलेली आहे।
स्वरित झाल्यानंतर सिद्धांत गेलेला आहे, तुम्ही पाहताय। गेलेले आहेत। या ठिकाणी शूटिंग जी आहे ती थोडीशी ब्लर आलेली आहे, कारण हात जे आहेत ते मुलांचे ओले होते, त्यामुळे अगदी ब्लर अशी या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो आलेला आहे। परंतु तुम्ही पाहू शकताय थोडंसं ब्लर दिसतंय, परंतु लक्षात येत आहे आपल्या। तर या ठिकाणी सर्वांची पॅरासेलिंग जी आहे ती झालेली आहे। त्यानंतर आम्ही गेलेलो आहोत ते म्हणजे स्कुबा डायव्हिंग साठी। या ठिकाणी आम्ही सर्वांनी स्कुबा डायव्हिंग जी आहे ती केलेली आहे। तुम्ही फिश पाहू शकता, अगदी छान असे फिश या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स फॉर वॉचिंग।